टाईम जॉब, फुल टाईम जॉब, वर्क फ्रॉम होम. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सनी खुडे. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टेक्निकल सनी आरती सुनी खुडे यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजचा जो विषय आहे पार्ट टाईम जॉब, फुल टाईम जॉब, वर्क फ्रॉम होम. मित्रांनो, मी माझ्या बाबतीत जे जे काय घडलं ते तुम्हाला मित्रांनो सांगतो. दिनांक 4 तारीख गुरुवार, 4 डिसेंबर 2025 रोजी गुरुवारी मी नोकरी शोधासाठी मी घराबाहेर गेलो होतो. मी यूट्यूबर आहे आणि मी नोकरी शोधासाठी गेलो. मी पोस्ट ग्रॅज्युएटसुद्धा आहे मित्रांनो. पण मित्रांनो, माझं पाठीचं ऑपरेशन असल्यामुळे मला पार्ट टाईम जॉब हवा आहे. आणि मित्रांनो, घरी आई सकाळी कामाला जाते आणि रात्री ती, त्याच्यामुळं घरी पाणी भरायला कोण नसतं घरात, तर त्यासाठी मला पार्ट टाईम जॉब मित्रांनो हवा. तर मित्रांनो, मी दिनांक 4 तारखेला मी गेलो आणि माझ्या एरियामध्ये मी शोधलं. एक शॉप मला सापडलं. होलसेल शॉप होतं ते. तिथं फिनाईल वगैरे अशा गोष्टी मिळतात मित्रांनो. कॉस्मेटिकचे जे सामान आहे ते सगळं सर्व तिथं मिळतं, म्हणजे फिनाईल वगैरेच. तर मित्रांनो, 4 तारखेला मी गेलो. तिथे एक बोर्ड होता दिलेला की पार्ट टाईम जॉब, फुल टाईम जॉब म्हणून. तर मी तिथे एक मॅडम होत्या, त्यांच्याशी मी बोललो. तर त्यांनी मला त्यांच्या मिस्टरांचा नंबर दिला. मला म्हटले त्यांना फोन कर. त्यांना फोन केला. ते मला म्हणाले की तुम्हाला जर एक दिवसासाठी तुम्ही करणार असाल किंवा कुठं दुसरीकडे तुम्ही बघितलं असाल तर तुम्ही येऊ नका. आणि अगदी प्लीज म्हणले, मराठी माणूस आहे, मी तुमच्या गावचा आहे, असं तसं मला विचारलं माझं गाव इथे. तर मी सांगितलं आणि मला खूप त्याने विश्वासात घेतलं खरं. तर मीही त्याला विश्वास दाखवला. मी म्हणालो, हा ठीक आहे, मी तुम्हाला विश्वास देतो, मी तुमच्या दुकानात काम करणार, दुसरं कुठं करणार नाही. मी 2-3 ठिकाणी मी कामासाठी बोललो होतो, तिथं पण त्यांना सांगितलं की मी येणार नाही. मी एका अशा दुकानात जातो, तिथं माझं फिक्स झालं, ठरले मी तिथं जातो म्हणून. तर मित्रांनो, मग दिनांक 5 तारीख शुक्रवारी मी गेलो होतो मित्रांनो, अर्धा वेळ कामासाठी मित्रांनो गेलो होतो, 3 तासासाठी. तर मित्रांनो, मी 10 वाजता गेलो तर दुकान बंद होतं. सकाळी मी गेलो होतो. माझ्या आईबरोबर पण बोलणं झालं होतं त्या माणसाचं, आणि माझ्या आईनेही माझ्या सगळी बॅकग्राऊंडची परिस्थिती त्याला सांगितली. मग मित्रांनो, मी 5 तारखेला शुक्रवारी मी गेलो. 5 डिसेंबर 2025 रोजी मी गेलो. तर मला त्यांना बोलला की सकाळी गेलो तिथं दुकान बंद होतं. तर मी फोन केला, म्हटलं दुकान बंद आहे म्हटलं. तर म्हटलं माझी बायको मुलीला शाळेत सोडायला गेलेली, येईल. तो 10 वाजले होते. 10च्या अगोदरच मी गेलो होतो, 5-10 मिनटं असताना पोचलो. म्हटलं लवकर जावं, पहिलाच वेळ आहे नोकरीचा म्हणून मी गेलो होतो. तर तो म्हटला 20 मिनिटांनी येऊ, 20 मिनिटं लागतील. मग मित्रांनो, मी 10:30 तिथं पोचलो. जरा फिरून वगैरे आलो मी. आणि मी तिथं गेल्यापासून मला त्यानं जरा थोडा वेळ बसावलं आणि मग कामं सांगितली मला करायला. तर कामं मित्रांनो अशी होती की वस्तू ज्या असतात, तुम्हाला सांगतो आता हिट आहेत, तुम्हाला सांगतो ही या वस्तू अशा समजा असतील, अशा वस्तू असतील. तर या वस्तूंवर इथं लिहायचं मित्रांनो कितीला आहे ते. तर त्यापाशी मॉप वगैरे सर्व काय काय होतं, फिनाईल वगैरे बाटल्या, त्यानंतर टॉयलेट ब्रश होते मित्रांनो. तर त्याच्यावर मग किमती लिहायला सांगितलेल्या मित्रांनो. तर मी मित्रांनो किमती वगैरे लिहिल्या तिथं. त्यानंतर 10:30 वाजल्यापासून ह्या गोष्टी सुरू झाल्या मित्रांनो. त्यानंतर मी उभं पण राहिलो, लोकांना मी वस्तू वगैरे देत होतो. काही बिल्डिंगमधील लोक पण मला बघून गेले. आणि माझी फर्स्ट टाईम होती मित्रांनो, मी बाहेर कुठं कामाला मी गेलो होतो. आणि अगदी सगळं सुरळीत चाललं होतं. त्यांनी मला काम सांगितलं होतं, मी काम करत होतो. पैसे वगैरे दे, सुट्टे दे, हे सर्व चाललं होतं मित्रांनो. त्यानंतर त्यांनी वर उभे राहिले स्टोरवर. शिडी होती त्याच्यावर ते उभे राहिले. वरचं सामान मला काढून दिलं, त्याच्यावर किमती टाकायला सांगितल्या. ते धरून उभं राहायला मला सांगितलं. मी धरून उभं राहिलो, ते सामान जे होतं ते धरून मी उभं राहिलो, सर्व केलं. त्यानंतर मला सर्फचे जे 10-10 रुपयाचे सर्फचे जे पाकिट असतात ते फोडायला, पूर्ण पोतं सांगितलं फोडायला. आणि ते एक एक वेगवेगळे करायचे होते हातानं. त्यांनी ते दाखवलं मला कसं करायचं, ते मी केलं. सर्व काम झालं आणि
वर तो आम्ही बोलता बोलता आमच्या प गोष्टी पर्सनल गोष्टी जास्त ज्या म्हणजे पर्सनल पण नाही, पण इतक्या ज्या विचारल्या जातात शाळा शिक्षण हे सर्व मी त्याला सांगितलं. बरं मग एवढं सगळं झाल्यानंतर मी अं, मी त्या माणसाला विचारलं की कसं वाटलं तुम्हाला काम? तर म्हणला छान आहे म्हणला, पण माझी बायको म्हणला दुकानात असते, मी नसतो. तर उद्या जर तिला जर काम ते आवडलं तर आपण ठरवू काय आहे ते. म्हणलं ठीक आहे. तर त्यानंतर मित्रांनो झालं असं की त्यानं मला सांगितलं, मला दादा म्हण, माझ्या बायकोला म म ताई बोल, मामी म्हणू नको. मी अगोदर मामा म्हणत होता त्याला. तर म्हणला मामी म्हणू नकोस, तिला राग येईल, ताई म्हण. बरं ठीक आहे, ताई तर ताई. तर मित्रांनो मी 1 वाजता तिथनं निघालो. त्याला म्हणलं मी जाऊ का? तर जा म्हटला मला. मग उद्या ये, मग म्हणलं उद्या येऊ का? तर ये पण मला म्हणाला. बरं ठीक आहे. तर 10:30 ते 1 पर्यंत मी काम केलं. 3 तास मी काम केलं मित्रांनो. आता मी घराकडे आलो. आई खुश होते. आईलाही सांगितलं. माझं पूर्ण अंग ठणकत होतं, कारण मला कामाची सवय नाही. आणि मी झोपलो माझ्या होती. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठलो आणि निघून गेलो पुन्हा कामाला. गेलो तिथं त्या ताई होत्या. तर त्या म्हणल्या आम्हाला मुलं ठेवायची नाहीत कामाला. बरं ठीक आहे. मग फोन केला तर मग मला तो बरंच पोपटपंची तो माणूस करायला लागला. असं तसं हे ते असं तुझं होणार नाही. आम्हाला मी अगोदर सगळं सांगितलेलं की मला बाबा ते होणार नाही माझ्या पाठीमुळं. पण मी तिथं बसून मी किमती टाकल्या. सगळं काय सामान वगैरे मी लावून देत होतो. हे सगळं मी गोष्ट करत होतो. सगळं सांगूनही हा माणूस मी विचारलं त्याला स्पष्ट की मी तर थांबायचं का नाही दुकानात? तर तो म्हणला नाही. ठीक आहे. मग मी घरी आलो. मला राहावलंच नाही खरं म्हणजे. मी घरी आलो, मी रडत होतो. आईलाही सांगितलं. बरं मग मी थोडा वेळ गेला, मला काही सहनच व्हायना. मग मी त्या टेन्शनमध्ये 2-3 अजून दुकानं मी शोधली. 2-3 ठिकाणी मी गेलो. तर ते म्हणले हो, 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 हो म्हणले सर्वजण. कुठं मला लगेच जॉईन नाही केलं कामाला. शनिवारी 6 डिसेंबर होता त्या दिवशी. बाबासाहेबाचा महापरिनिर्वाण दिन होता. बरं मग घरी आलो. मी थोडा वेळ जरा बसलो. मला काय राहावं माझ्या डोळ्यासमोर सतत माझ्या काम दिसत होतं मला. तर मी म्हटलं चला तुला नाही ठेवायचं ना मला कामाला, नको ठेवू. बरं तो 3 तासाचा काय पगार असेल, जो काय असेल तो मला दे, असं माझ्या मनात आलं. मी त्याला फोन केला. थोड्या वेळानं फोन केला त्याला, म्हटलं माझा पगार काढा बोललो मी. तर म्हटलं मी बँकेत आहे, मी तुला थोड्या वेळानं फोन करतो. मग त्यानं पुन्हा फोन मला त्याला मी पुन्हा फोन केला. मला राहावलंच नाही. फोन केला. तर म्हटलं मला पगार द्या. तर म्हटलं कसला पगार, कशाचा म्हणला? अरे म्हणलं, तर म्हटलं मला 500,000 रुपये म्हटलं द्या. काय म्हटलं तुमच्या इथं मी काम केलं होतं, मग त्याचं द्या म्हटलं मला. मी काय त्याचं पर्सनल काही गोष्ट मागितली नव्हती किंवा त्याला मी उधार मागत नव्हतो. माझ्या कष्टाचे मी पैसे मागतो. तर तो म्हटला नाही म्हणून. आणि तो बडबड करायला लागला, कसले पैसे किती, तू 10,000 रुपयात माझं दुकान घेशील का? असं 500चा अंदाज लावला होता. तर मित्रांनो मी त्याला सुनावलं. त्याला म्हणतो तुला भीक लागली असेल म्हणलो. हा तो सगळं पैसे देऊ शकत नाही, एवढं मोठं दुकान. हा त्याचं एवढं मोठं दुकान आहे मित्रांनो. तर सध्या 200 रुपये, 100-200 रुपये पण हा देऊ शकत नाही. 500 राहू द्याचा राहू. पण जो काय तुम्ही कष्ट करून घेता, हे दुकानदार मित्रांनो असे असतात बघा. हे कष्ट करून घेतात, बसतात तिथं, तुम्हाला सांगतो आराम घेतात. आणि अशी एक एक दिवसासाठी मुलं, तरुण मुलं हे लोक कामं करून घेतात आणि हाकलून देतात मित्रांनो. ह्यांचं कष्ट घेतात मित्रांनो. कष्ट घेऊन ह्यांना हाकलून देतात. त्याचा स्कॅम चाललाय सध्या. आणि तो माणूस मला म्हणतो जा घरी जा म्हणतो, पुन्हा तो बघू आपण तुझं वर्क फ्रॉम होम बघू. अरे ह्या माणसाला साधा 100-200 रुपये साधं पैसे यायला सुटाना झाले, तेवढा कमवतोय. हा साधा याला पैसे सुटाना, हा मला काय देणार वर्क फ्रॉम होम? आणि काय हे जर मी काय तो करणार, मला काय पैसे देणार? साधं दुकानात 3 तास माझ्याकडून काम करून घेतले त्यांनी. तो उभा राहिलो तिथं काउंटरला, देत होतो पैसे, घेत होतो, देत होतो. हा सगळं काम तो म्हणेल तसं मी करत होतो. दुसरंही पोतं मी फोडायला घेतलं होतं सर्फचं. तो म्हटला नको. मला वाटलं ते उद्या कदाचित मला कामाला देईल. मी घरी येऊन सांगितलं, मी रडलो. आईनं तळतळाट दिला त्या माणसाला, माझा तळतळाट. काय मिळवलं त्यानं? तळतळाट. असे तुम्ही लोक फसवणार. आणि मराठी माणूस आहे आणि मला बोलत होता बाबासाहेब आंबेडकर आणि अमुक तमुक शिवरायांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात. तुझ्यासारखा नराधम मी पाहिला खरं म्हणजे.
मित्रांनो, मला हा व्हिडिओ मुद्दामून मी हा पार्ट टाइम, फुल टाइम जॉब आणि वर्क फ्रॉम होम हे 3 काय ॲड केले, तर हे बघा असे लोक फसवणार आहेत. गोड गोड बोलून तुमच्याकडून कामं करून घेणार. वेळ पडली ना तर तुम्हाला म्हणणार हो हो म्हणणार. तुम्ही उद्या जरी गेला ना कामाला, तुम्ही म्हणा माझा अर्धा वेळाचा द्या, हो म्हणणार. व तुमच्याकडून कामं करून म्हणणार कसले रे पैसे, मी माझ्या कष्टाचे पैसे मागतो, मी काय तुम्हाला उधारी मागत नव्हतो. अरे साधं गाढव जरी घेतलं ना तर त्याला चारा पाण्यासाठी आपल्याला द्यावं लागतं. आपण जर म्हणून नाही, तू राहा आणि मी तुला बघ चारा पाणी देणार नाही आणि कर माझी कामं, मरून जाईल ती. उद्या एखादं वाहन जरी घेतलं आणि त्याला म्हटलं की हा मी तुला आता पेट्रोल देतच नाही, तुला तुला तेल लागतं ना, तुला देतच नाही, फक्त तू माझ्यासारखी कर, ते चालेल का तरी? हा, त्याला लाज बाळगायला पाहिजे अशा दुकानदारांना. हे लोक काय ठेवणार? आणि मराठी माणूस म्हणे, काही अशी मराठी माणसं तुम्हाला सांगतो, मराठी माणसाचे पाय खेचतात. आता विश्वास राहिला नाही तुम्हाला सांगतो. आणि 10 वेळा भैयाची लई हे करणार. हो, मला भैया लोक काय बरं बोलतात, आम्ही दिवसभर काम करतो, आमचा पगार गावाला टाका, आम्ही दिवसभर काम करतो. माझं ऑपरेशन असल्यामुळं मित्रांनो मला दिवसभर होत नाही. आता मी केलं असतं मित्रांनो. असे नराधम मित्रांनो लोक आहेत. तर तुम्ही ठरवा काय करायचं मित्रांनो. ते तुम्ही ठरवा की अशा लोकांसोबत आपल्याला काम करायचंय का. बस तुम्ही पण दारात म्हणजे बाहेर पडता, घरादारातून बाहेर पडता नोकरीसाठी. मी पण एक असा विचार करून गेलो होतो की मी कमवत नाही मित्रांनो. मी माझ्या आईचे जीव जगतो मित्रांनो, मी कमवत नाही. पण मी असा विचार केला होता की मीही कमवीन. आणि पोस्ट ग्रॅज्युएट पण आमच्या जास्त ओळखी नसल्यामुळे मला कुठं नोकरी नाही भेटत. आणि लांब लांबचा ट्रॅव्हल मला जमत नाही, मी जवळच्याच गेलो. त्या माणसानं माझा विश्वासघात केला मित्रांनो. काय मिळवलं मित्रांनो त्यानं सांगा? काही नाही. फक्त हां, मिळवलं मित्रांनो त्यांना तळतळाट मित्रांनो मिळवला त्यांनी, माझा आईचा आणि अशा बऱ्याच लोकांचा. अगोदर पण 2-3 लोक त्याच्यापाशी काम करत होते मित्रांनो. तो मला सांगतो अगोदर माझ्यापाशी काम करतो, एक सोडून गेला, असं असं काय 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 गोष्ट त्यानं सांगितलं. त्याचं पण मी नाव नाही घेणार, त्याची लायकी नाही त्याचं नाव घ्यायची. तर मित्रांनो, अशा फसव्या लोकांपासून मित्रांनो सावधान राहा. मी खूप मनाशी बाळगलेलं स्वप्न होतं की मी काम करीन, आईला पगार देईन, त्याला एक साडी घेईन. असे आपले जे जे लोक कमवत नाहीत त्यांना पैशाची अहमियत जास्त असते. पण अशा नराधावांमुळे ना मित्रांनो सगळं घराबाहेर पडणं सुद्धा आता मित्रांनो भीती वाटते खरं म्हणजे. की फक्त गाढवासारखं काम करून जर त्याला बघा व्हॅल्यूच नाही, त्याला पैसे जर मिळत नसतात तर काय नाही. भले माझी अशी इच्छा होती की तुला नाही ना ठेवायचं कामाला, नको तू माझं 100-200 रुपये तर तू मला द्यायला हवे होतेस. मला जर तू आता आज हाकललंस, मला 2-4 लोकांनी बघितलं, हा, त्यांना मी काय सांगायला विचारलं तर त्यांना हाकललं, पर पैसे दिले का तर नाही दिले. काय म्हणजे मला एक दिवस ठेवला तर द्यायला तर हवं होतं कदाचित लोक जर बोलले तर. तेही नाही. ह्याच्याकडून पैसा सुटाना झाला, एवढा कमवतोय, हा माणूस कधी सुखी नाही राहणार मित्रांनो. त्याच्या तोंडाकडून पण बघितलं ना मी, तेव्हा समज हा माणूस सुखी नाही. एवढं करून पण हा आनंदी नाही. कारण ह्याला भरपूर लोकांनी तळतळाट दिले आहे मित्रांनो. आणि असे बरेच तुम्ही लोक, असे बरेच दुकानदार असतील असे, त्या माणसाला पण मी या व्हिडिओमधनं सांगेन काय मिळवलंस तू, तळतळाट मिळवलास, एका आईचा विश्वास तोडलास, त्याच्याबरोबर बोलणं करून दिलं होतं, तिला लय मोठ्या मोठ्या बाता केल्यास, हा ठेवतो मी माझ्या दुकानात, त्याला ही करतो ते करतो, काय केलंस तू? तुम्हाला पटलं नाही बरं, त्यांना सांगायचं तरी होतं ना मला, संध्याकाळी सांगायचं मला की नको रे बाबा तू येऊ नकोस माझ्याकडे. हा, दुसऱ्याशी तू तिथं बोलावलंस मला, माझा वेळ वाया घालला, तर त्याला बोललं माझा वेळ वाया गेला, तू कसला वेळ वाया, म्हणजे त्याच्यासाठी आम्ही एकदम शून्यच आहे, आम्ही एकदम काहीच आमची व्हॅल्यू नाही. मग तो मी कस्टमरला कधी दुखवत नाही, मी कधी कोणाचा पैसा ठेवला नाही, अगोदरच्या पण मुलांना मी दिला. अरे काय दिलास तू? तुलाच पुराणा झाले, तू आम्हाला कुठून देणार? तुलाच पुराणा झाले. तुला जर पुरत असतं ना तर तू दिला असता, असं 100-200 रुपये दिले असते, हे घे म्हणलं असता, नकोय म्हणलं असता. ठीक आहे, नाही येत ना तर तुला पुन्हा ठेवायचं नाही मला की हे घे म्हणून, चल तू पण 4 चौघा सांगशील की बघ मी तिथं काम करतो, एक दिवस मला ठेवला आणि हे एवढं मला दिलं. अरे तुझ्याकडनं 100-200 रुपये निघाना तर काय करणार? ते तुम्हाला माहिती आहे, देवाच्या नावावर पैसे मागतात काही लोक बघा, गाडव वगैरे घेऊन. तर मला म्हटलं त्यातला 1 रुपया काढून दे, तर मी दिला त्याच्याच दुकानातला 1 रुपया मित्रांनो काढून दिला.
तर मला तर शॉक बसतो की ह्या माणसाकडनं 1 रुपया तरी कसा निघाला. देवाला किती तुम्ही अचानक तोंडातून माझ्या शब्द निघाले की 1-2 रुपये द्यायचे का? म्हटलं 1-2 रुपये नाही, 1 रुपया द्यायचा. बरं ठीक आहे. मला प्रश्न असा पडतो की 1 रुपया तरी या माणसाकडून कसा काय निघाला? इतका हा घाणेरडा माणूस. अशा लोकांवर खरं म्हणजे कारवाई झाली पाहिजे मित्रांनो. अशा दुकानदारांवर लायकीचे नाहीत मित्रांनो. तर मित्रांनो सतर्क राहा. आज माझ्या बाबतीत जो फ्रॉड झाला तुमच्या बाबतीत होऊ नये ह्याच उद्देशाने मी व्हिडिओ बनवला मित्रांनो. आज आपण इथे थांबूयात, भेटूयात अशा नवीन व्हिडिओत. जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा, लोकांना कळू द्या. आज आपण इथे थांबूयात, भेटूयात अशा नवीन व्हिडिओत. गणपती बाप्पा मोरया.